श्रीहित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज हे सध्याच्या काळातील अत्यंत आदरणीय आणि लोकप्रिय वैष्णव संत आहेत. ते वृंदावन येथे राहून श्री राधाकृष्ण यांची भक्ती आणि नाम जपाचा प्रसार करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकांतिक वार्तालाप आणि सत्संगाचे व्हिडिओ जगभरात कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. महाराजांचे कुटुंब, त्यांचे बालपण, त्यांची दिवसाची दिनचर्या हे सर्व जाणून घ्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट. भगवान भूत भविष्य वर्तमान सभी समय में रहते हैं. भगवान थे, भगवान है, भगवान रहेंगे. नाव अनिरुद्ध कुमार पांडे. जन्म 30 मार्च 1971. उत्तर प्रदेश मधील कानपूर येथील आखरी गावात एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रेमानंद महाराजांची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी होती की त्यांचे आजोबा संन्यासी होते, तर वडील शंभू पांडे आणि आई रामादेवी हे अत्यंत सात्विक आणि संत सेवा करणारे होते. घरामध्ये आधीपासूनच भक्तीचे वातावरण असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर अध्यात्माचे संस्कार झाले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात जीवनाचे खरं सत्य काय आणि ईश्वर प्राप्तीचे महत्व असे अनेक प्रश्न येऊ लागले. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी मध्यरात्री आपले घर सोडले व संन्यासाचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला तर त्यांना आनंद स्वरूप ब्रह्मचारी अशी दीक्षा मिळाली. त्यानंतर पूर्ण संन्यास घेतल्यानंतर त्यांना स्वामी अखंडानंद आश्रम हे नाव देण्यात आले. घर सोडल्यानंतर त्यांनी आपला बराच काळ वाराणसी मधील काशी येथे गंगा नदीच्या घाटावर घालवला. ते दिवसातून 3 वेळा गंगा नदीमध्ये स्नान करायचे. कोणत्याही आश्रमात ते बंधनात राहिले नाहीत, तर नदी काठी घाटावर एका झाडाखाली बसून ते ध्यान करायचे. कई दिन भोजन नहीं मिला तो भूख मिटाने के लिए बालू खाए. ऐसे बालू मुंह में रख के गंगा जल से उतारा कि कुछ तो पेट में जाए. जेवणासाठी केवळ ते 10 ते 15 मिनिटच आशेने बसायचे. यावेळेस जर त्यांना कोणी काही दिले तरच ते ग्रहण करायचे, अन्यथा गंगाजल पिऊन उपवास करायचे. याच दरम्यान त्यांना भगवान शिवाचा साक्षात्कार आणि आशीर्वाद प्राप्त झाला असे मानले जाते. काशीत असताना त्यांनी एका संतांच्या सांगण्यावरून रासलीला पाहिली. रासलीला पाहिल्यानंतर त्यांच्या मनात चैतन्य महाप्रभू आणि श्री राधाकृष्ण यांच्याबद्दल ओढ निर्माण झाली. वृंदावन मध्ये आल्यानंतर त्यांची भेट राधा वल्लभ संप्रदायाचे संत श्री गौरंगी शरणजी महाराज यांच्याशी झाली. त्यांनी महाराजांना शरणागत मंत्र आणि निज मंत्र देऊन राधा वल्लभ संप्रदायात दीक्षा दिली. त्यानंतर ते स्वामी आनंदाश्रम मधून श्रीहित प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यांनी सहचारी भाव स्वीकारला. महाराजांचा दैनंदिन दिनक्रम आजही अत्यंत कडक आणि तेवढा शिस्तबद्ध असतो. पहाटे 2:30 वाजता महाराज आश्रमातून पदयात्रा करत रस्त्याने जात असतात. शेकडो भाविक केवळ त्यांच्या दर्शनासाठी रात्रभर रांगेत उभारलेले असतात. 2:30 वाजता पदयात्रा, 5 वाजता मंगला आरती, 6 ते 8 वाजता भजन आणि कीर्तन. प्रेमानंद महाराज कोणत्याही जात, धर्म, पंथांचा भेद न करता अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन करतात. कलियुगातील सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग म्हणजे ईश्वराचे नाव सतत जपत राहणे हाच आहे. माणसाचे चारित्र्य शुद्ध असले पाहिजे. कोणाची निंदा करू नका, कोणाचे मन दुखवू नका, माता पित्याची सेवा करा. निरोगी, संतुलित आणि आध्यात्मिक जीवनासाठी ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. तर खरा आनंद बाह्य वस्तूमध्ये नसून अंतर्मनात आणि ईश्वर चरणीच आहे असेही ते म्हणतात. प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या अनेक वर्षापासून निकाम्या झाल्या आहेत. ते सतत डायलिसिसवर असतात. इतका गंभीर आजार असूनही शरीराच्या इतक्या वेदना सहन करून दररोज ते तासनतास भक्तांना दर्शनही देतात आणि प्रवचनही करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि आनंद कधीही कमी होत नाही. 2016 मध्ये त्यांनी वृंदावन येथे श्रीहित राधा केली कुंज या ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून वृद्ध, गरीब आणि आजारी असलेल्या संतांना मोफत जेवण, कपडे आणि वैद्यकीय उपचार पुरवले जातात. विशेष बाब म्हणजे अशी की महाराजांच्या स्वतःच्या नावावर कोणतेही बँक खाते नाही की त्यांची वैयक्तिक कोणतीही मालमत्ता नाही. ते पूर्णपणे संन्यासी जीवन जगतात. त्यांच्या सत्संगाला जगभरातून सामान्य नागरिकांपासून ते क्रिकेटर विराट कोहली, ऍक्टर अनुष्का शर्मा व इतर राजकारणी देखील हजेरी लावतात. प्रेमानंद महाराजांच्या जीवन प्रवासाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.